मित्रहो नमस्कार. मी बाबासाहेब तोंडे, सहाय्यक प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग, रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. मित्रहो, आजच्या लेक्चरमध्ये पुणे विद्यापीठाच्या तृतीय वर्ष BAच्या G3 जनरल 3 हा जो पेपर आहे, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास, या पेपरमधील एक घटक आज इथं आपण अभ्यासासाठी घेतलेला आहे. आपण इथं फळ्यावर लिहिलेलं आहे, यातील प्राचार्य PB पाटील समिती या समितीबद्दलचा आज आपण इथं अभ्यास करतोय किंवा त्या समितीची ओळख करून घेतो आपण प्रामुख्याने. आता ही समितीविषयी बोलण्याच्या अगोदर काही आपल्याला 2 मिनिटांमध्ये काही त्याचा पूर्व आढावा घ्यावा लागेल. आपण पाहतोय की भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ह्या अचानक निर्माण झालेल्या नाहीत, तर या संस्था निर्मितीचा एक प्रदीर्घ असा इतिहास आहे. आपण खूप मागं भूतकाळामध्ये जात नाही, परंतु जेव्हा स्वातंत्र्यानंतरच्या भारताकडे आपण पाहतो त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की स्वातंत्र्य मिळाल्या भारतामध्ये एक सामूहिक विकास कार्यक्रम सुरू झाला होता. त्याचा उद्देश हाच होता, जो या स्थानिक स्वराज्य संस्थांचा उद्देश आहे. सामूहिक विकास कार्यक्रम याच्या माध्यमातून संपूर्ण ग्रामीण भारतामध्ये एक परिवर्तनाची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यातून भारतामध्ये पुनर्विकास म्हणा किंवा पुनर्मांडणी प्रामुख्याने ग्रामीण भागाची करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या योजनेला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यातून ती योजना यशस्वी होऊ शकली नाही. नंतर आपण पाहतो की नंतर भारत सरकारने बलवंतराव मेहता यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एका मोठ्या राष्ट्रीय स्तरावरील समितीचं गठन केलं. त्या समितीमागं किंवा त्या समितीला जे काम दिलं गेलं ते कामाचं स्वरूप असं होतं की ह्या संपूर्ण भारतासाठी स्थानिक स्वशासन संस्था किंवा ज्याला आपण पंचायत राज संस्था म्हणतो, पंचायत राज संस्थांची स्थापना करण्यासाठी कशा पद्धतीने ते करता येईल त्या संबंधीचा जो अभ्यास होता, तो अभ्यास करण्याचं कार्य हे बलवंतराव मेहता समितीला दिलं गेलं. बलवंतराव मेहता समिती तसा अभ्यास केला, बलवंतराव समितीने तसा अहवाल निर्माण केला. तो अहवाल आपल्या शिफारशींसह भारत सरकारला सादर केला. भारत सरकारने तो स्वीकारला, मान्य केला आणि एकदाचं ठरलं गेलं की आता भारतामध्ये पंचायत राज व्यवस्था सुरू होणार आहेत किंवा स्थापन केल्या जाणार आहेत. ते झाल्यानंतर भारत सरकारने पंचायत राज संस्थांची स्थापना करण्याचे जे अधिकार आहेत, हे सर्व अधिकार प्रत्येक घटक राज्यांना दिले गेले. हे घटक राज्यांना अधिकार यासाठी दिले की स्थानिक स्वशासन हा जो विषय आहे, हा विषय राज्यसूचीमध्ये असल्यामुळे केंद्र सरकार त्याबद्दल कुठलीही भूमिका घेऊ शकत नाही. केंद्र सरकार प्रत्येक घटक राज्यांमध्ये त्या संस्थांची स्थापना करू शकत नाही. म्हणून स्थानिक स्वशासन संस्था म्हणा किंवा त्याला तुम्ही पंचायत राज संस्था म्हणा, या संस्थांची स्थापना करण्याचे प्रयत्न प्रत्येक घटक राज्यांमध्ये सुरू झाले. आपण पाहतो की पहिल्यांदा नागौर जिल्ह्यामध्ये राजस्थानच्या पहिली पंचायत राज व्यवस्था स्थापन झाली. पंडित नेहरूंच्या हस्ते त्या संस्थांचं उद्घाटन झालं आणि नंतर एकेका घटक राज्यांमध्ये ती प्रक्रिया स्थापनेची सुरुवात झाली. जेव्हा महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्राबद्दल विचार करतो तेव्हा आपल्या सहजपणे लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची स्थापना करण्यासाठी पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारने वसंतराव नाईक समितीची स्थापना केली. वसंतराव नाईक समितीचं काम तेच होतं की जे बलवंतराव मेहता समितीने संपूर्ण भारतासाठी ज्या पद्धतीने काम केलं, त्याच पद्धतीने काम हे वसंतराव नाईक समितीने महाराष्ट्रासाठी करायचं होतं. वसंतराव नाईक समितीने महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून स्थानिक संस्थांची स्थापना कशी करायची, ती कशा पद्धतीने करता येईल, त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश असला पाहिजे, त्याबद्दलचे संपूर्ण बारकाईनिशी अभ्यास केला. त्याच्या शिफारशी महाराष्ट्र सरकारला सादर केल्या. साहजिकच महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची स्थापना झाली. पंचायत राजची स्थापना झाल्यानंतर पुन्हा ठराविक कालखंडानंतर, विशिष्ट कालावधीनंतर ह्या स्थानिक संस्थांनी किंवा या पंचायत राजच्या संस्थांनी काय प्रगती केली आहे, या संस्थांना किती प्रमाणात यश मिळत आहे किंवा या संस्थांमध्ये कोणत्या अडचणी निर्माण होत आहेत, याचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी या पुनर्विलोकन समित्या किंवा ज्याला आपण म्हणतो मूल्यमापन समित्या यांची स्थापना केली आणि त्या समित्यांनी आपापला अहवाल, त्याबद्दलच्या शिफारशी महाराष्ट्र सरकारकडे दाखल केलेल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने त्या प्रत्येक कालखंडाच्या टप्प्यांवर ज्या ज्या शिफारशी त्यांच्याकडे आल्या त्याबद्दल विचार करून, सकारात्मक विचार करून जे जे शक्य आहे त्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात आली आहे आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था ही विकासाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट झालेली आपल्याला दिसून येते. इथं ह्या ज्या मूल्यमापन समित्या होत्या, त्या मूल्यमापन समित्यामध्ये प्रामुख्याने
बोंगीरवार समिती होती, त्यामध्ये प्रामुख्याने पी.बी. पाटील समिती आहे. ह्या समित्यांनी मग कोणकोणत्या शिफारशी केल्या किंवा या समित्यांनी कुठली भूमिका घेतली, या समित्यांनी काय सूचना केल्या, कशा पद्धतीने बदल करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला सुचवलं गेलं आणि त्यातला महाराष्ट्र सरकारने कशा कशा पद्धतीने काही गोष्टी स्वीकारल्या, त्याचा पुढच्या कालखंडामध्ये कसा परिणाम झाला, त्या दृष्टिकोनातून आपण या सर्व घटकांना शिकतो. आज आपण त्यातलाच हा घटक, हा प्राचार्य पी.बी. पाटील समिती, याच समितीला पुनर्विलोकन समिती असंही म्हटलं जातं. ही जी समिती आहे, या समितीची स्थापना 18 जून 1984 झाली. ह्या समितीने प्रामुख्याने 2 वर्ष अभ्यास केला. 2 वर्षानंतर या समितीने आपला अहवाल हा महाराष्ट्र सरकारला सादर केला आहे. या समितीने बघा, या समितीने आपला अभ्यास करत असताना प्रामुख्याने पंचायत राज व्यवस्थेचा जो विकास होत आला प्राचीन कालखंडापासून, त्या विकासाचा आढावा घेण्याचं एक खूप मोठं कार्य केलं गेलं आहे. म्हणजे कोणकोणत्या टप्प्यावर कशा कशा पद्धतीने या संस्थांचा विकास होत आला आणि आज त्या कुठल्या टप्प्यावर आहेत त्याबद्दल खूप चांगला सूक्ष्म पद्धतीने तो अभ्यास केला असं आपल्याला म्हणता येईल. त्याबद्दलचा अहवाल सरकारला सादर केला आणि एकंदरीत आजच्या ज्या पंचायत राज संस्था आहेत त्या संस्थांच्या विकासासाठी किंवा त्या संस्था आणखी सक्षम होण्यासाठी काही प्रमुख शिफारशी महाराष्ट्र सरकारला या पी.बी. पाटील समितीने सुचवल्या आहेत आणि त्या शिफारशींचा आज इथं आपण अभ्यास करत आहोत. ह्या सर्व शिफारशींचा प्रमुख उद्देश हाच आहे की आज म्हणजे ज्या कालखंडांमध्ये ही समिती स्थापन केली गेली, ज्या कालखंडामध्ये ह्या समितीनं कामकाज केलं, त्या कालखंडामध्ये पंचायत राज व्यवस्थेला ज्या ज्या अडचणी येतात, ज्या समस्या निर्माण होतात, ज्या अडथळ्यांमुळे या संस्थांना विकास करणे किंवा विकासाची प्रक्रिया यशस्वीपणे राबवता येत नाही, त्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्यांचं निरसन करण्याच्या उद्देशाने किंवा त्यांचं निर्मूलन करण्याच्या उद्देशाने ज्या महत्त्वाच्या शिफारशी सुचवल्या आहेत त्या शिफारशींचा इथं आपण अभ्यास करतोय किंवा त्या शिफारशी आपण थोडक्यात ओळख करून घेतोय. तर त्यातल्या ज्या शिफारशी आहेत त्या इथं मी लिहिलेल्या आहेत, आपण या पाहू शकता. यावर एकेकावर बोलतोय. इथं सांगितलं पहिली शिफारस अशी आहे की शक्तिशाली स्थानिक स्वशासन निर्माण केलं पाहिजे. म्हणजे या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, ही जी पंचायत राज व्यवस्था आहे, यातील प्रत्येक संस्था ही शक्तिशाली निर्माण झाली पाहिजे, शक्तिशाली बनली पाहिजे. मग आता ही शक्तिशाली बनवायची म्हणजे काय करायचं आहे? या संस्थांना आवश्यक आहेत तेवढ्या प्रमाणामध्ये अधिकार द्यायचे आहेत. या संस्थांना आवश्यक आहेत त्या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. या संस्थांवर ज्या जबाबदाऱ्या टाकायच्या आहेत त्या जबाबदाऱ्या अशा टाकायच्या आहेत की या संस्थांना त्या जबाबदाऱ्या पेलल्या पाहिजेत आणि जे जे योग्य आहे त्या पद्धतीचं परिवर्तन ह्या संस्थांना करणं शक्य झालं पाहिजे. म्हणून ही समिती असं सुचवते की स्थानिक स्वराज्य संस्था किंवा ही पंचायत राज व्यवस्था ही व्यवस्थेच्या अंतर्गत येणारी प्रत्येक संस्था ही सक्षम झाली पाहिजे. जर ही सक्षम झाली तरच जी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवली आहेत किंवा या पंचायत राजच्या माध्यमातून जो विकासाचा एक ध्येय समोर ठेवला आहे ते ध्येय साध्य होऊ शकतं. हे तेव्हाच होऊ शकेल जेव्हा या संस्था शक्तिशाली निर्माण होतील किंवा शक्तिशाली बनतील. दुसरी शिफारस अशी केली आहे की इथं अधिकारांची विभागणी सुचवली आहे. हे अधिकारांची विभागणी म्हणजे कुठल्या? ह्या संस्थांमधील अधिकार. ह्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत, उदाहरणार्थ कुठल्या? ही जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, ग्रामपंचायत आहे, यांचे जे अधिकार आहेत या अधिकारांमध्ये स्पष्टपणे विभागणी पाहिजे. म्हणजे असं नाही की एखादं कार्य आहे किंवा एखादी जबाबदारी आहे, ग्रामपंचायतमध्ये ते जिल्हा परिषदेचं काम आहे, जिल्हा परिषदमध्ये ते पंचायत समितीचं काम आहे, पंचायत समितीला वाटत असेल ती ग्रामपंचायत करेल किंवा झेडपी करेल, असं जर असेल तर यांच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं कोऑर्डिनेशन असणार नाही. कामाची जोपर्यंत वाटणी होत नाही, जोपर्यंत अधिकाराची वाटप होत नाही, तोपर्यंत यांच्या कार्याला निश्चित दिशा प्राप्त होणार नाही. हे या पाटील समितीने ओळखलं होतं आणि म्हणून ही समिती अशी शिफारस करते की अधिकारांची स्पष्टपणे जोपर्यंत विभागणी होत नाही तोपर्यंत या संस्थांच्या कार्यांची क्षमता वाढू शकत नाही. म्हणून ही विभागणी केली पाहिजे. म्हणजे ठरलं पाहिजे जिल्हा परिषद ही कामाची यादी आहे, ग्रामपंचायत हे कार्य करेल, पंचायत समिती हे कार्य करेल. याचा दुसरा परिणाम असा होईल की आपापल्या अधिकार क्षेत्रांच्या मर्यादा निश्चित होतील.
म्हणजे जिल्हा परिषद आपल्या अधिकारांचं किंवा कार्याचं त्या आपल्या अधिकार वापरण्याची जी त्याची क्षमता आहे किंवा पद्धत आहे, त्यामुळं ग्रामपंचायतीवर आक्रमण करणार नाही, पंचायत समितीवर आक्रमण करणार नाही आणि त्यामुळं त्या सर्वांच्या कार्यांमध्ये कुठंतरी एक वाक्यता निर्माण होईल आणि विकासाची प्रक्रिया सुरू राहील किंवा चांगल्या पद्धतीने विकास सुरू होईल अशी शिफारस आहे ही. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा सुचवला गेला किंवा ही शिफारस सुचवली गेली की लोकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढला पाहिजे. हा सहभाग वाढवणे आवश्यक आहे. मग हा सहभाग कसा वाढवायचा हा एक खूप मोठा प्रश्न आहे. हा प्रत्यक्ष सहभाग वाढवायचा म्हणजे काय करायचं की आपण पाहतो की समजा गाव आहे, त्या गावामध्ये समजा झेडपीचं एखादं काम सुरू आहे किंवा पंचायत समितीचं एखादं काम सुरू आहे किंवा ग्रामपंचायतीचं एखादं काम सुरू आहे. हे काम सुरू असताना तिथल्या प्रत्येक माणसाची त्या कामाशी कशी बांधिलकी आहे, तो प्रत्येक माणूस तो कोणत्या चष्म्याकडून त्या कामाकडे पाहतोय, त्या संस्थांच्या कार्याकडे कसं पाहतोय, याच्याशी याचा संबंध जोडलेला आहे. म्हणजे इथं अपेक्षा अशी आहे की प्रत्येक माणसाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यामध्ये स्वतःला समाविष्ट करून घेतलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने स्थानिक स्वराज्य संस्थांशी आपल्या स्वतःला जोडलं पाहिजे. आता हे जोडणं किंवा समाविष्ट करून घेणं याला आणखी आपण विस्तृतपणे असं सांगू शकतो, जिथं जिथं वेळ येईल की ह्या स्थानिक संस्थांना मदतीची गरज आहे, जिथं जिथं अशी वेळ येईल की ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर कुणीतरी लक्ष देण्याची गरज आहे, या संस्थांचं सुद्धा कुणीतरी एक वेगळ्या प्रकारे मूल्यमापन करण्याची गरज आहे, तशी भूमिका वेळोवेळी प्रत्येक नागरिकाने घेतली पाहिजे. समजा मी एका गावच्या हद्दीमध्ये राहतो, तिथं ग्रामपंचायत आहे आणि ग्रामपंचायत काय करते हेच मला माहीत नसेल तर तो माझा सहभाग होऊ शकत नाही. मला माहीत असलं पाहिजे की कामं कुठले सुरू आहेत, ही कामं कशासाठी सुरू आहेत, याच्या मागचा उद्देश काय आहे, ही कामं कुठल्या योजनेमधून केली जात आहेत, ही कामं कुणाच्या मार्फत पार पाडली जात आहेत, इथला कॉन्ट्रॅक्टर कोण आहे किंवा ह्या कामाची मूलभूत ज्याला आपण म्हणतो की कुठल्या पद्धतीने याच्याची जी नियमावली ती कशी आहे, हे माझं जोपर्यंत लक्ष असणार नाही तोपर्यंत त्या संस्था किंवा त्या संस्थांशी संबंधित असलेली जी लोक आहेत ती माणसं प्रभावीपणे किंवा कार्यक्षमतेने ती कामं पूर्ण करणार नाहीत. हा सहभाग जेवढा वाढत जाणार तेवढ्या या संस्था सक्षम होत राहणार. आणि समजा असं ठरवलं गेलं की माझा त्याच्याशी काहीच संबंध नाही, हीच भूमिका जर प्रत्येक माणूस घेऊ लागला किंवा आपला त्याच्याशी थेट संबंध नाही, आपण त्याचे पदाधिकारी नाहीत किंवा आपलं काय देणं घेणं आहे या पद्धतीने आपण जर पाहू लागलो तर त्या संस्थांना पाहिजे तसा विकास करता येणार नाही. फक्त मतदान करणे हा राजकीय सहभाग होऊ शकत नाही. तो एक सहभाग झाला पण त्या सहभागाचा एक छोटासा पैलू झाला. तो सहभागाच्या पातळ्या खूप विस्तारित आहेत. आपण आपल्या भोवती जे राजकारण घडतंय, आपल्या भोवती ज्या योजना राबवल्या जात आहेत, त्या सर्व योजना ह्या आपल्याला केंद्रबिंदू म्हणून राबवल्या जात आहेत. आणि जर या सर्व गोष्टींचे केंद्रबिंदू आपण असणार आहोत तर आपल्याला त्या सर्व गोष्टी किंवा त्या सर्व घडामोडींची जाण उत्तमरित्या जाण असणं आवश्यक आहे. ती जर आपण ठेवू शकत नाही किंवा त्याबद्दलची माहिती आपण संपादित करू शकत नाही किंवा तेवढ्या जाणीवेने त्या घडामोडींकडे, त्या योजनेकडे, त्या कार्याकडे पाहू शकत नाही तर आपण कुठंतरी बेजबाबदारपणे वागतो हे सुद्धा ज्याला त्याला कळणं आवश्यक आहे. म्हणून पी.बी. पाटील समिती असं सुचवते की ह्या संस्थांतील किंवा ह्या पंचायत राज व्यवस्थेमध्ये लोकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढवला पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या पाहिजेत, त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीवर जनजागृती केली पाहिजे, लोकांना मार्गदर्शन केलं पाहिजे, लोकांना त्याचं महत्त्व समजून दिलं पाहिजे. तर काय होईल, या संस्था आणखी कार्यक्षम होतील आणि कार्यक्षमरित्या काम करू शकतील. पुन्हा शिफारस केली गेली की ह्या जी पंचायत राज आहेत त्यांची पुनर्रचना करावी. पुनर्रचना या शब्दाचा अर्थ असा आहे की पुनर्रचना करणे म्हणजे काय, त्याचे जे निकष आहेत की ग्रामपंचायत कुठं स्थापन करायची त्याचा जो जुना निकष आहे तो निकष कुठंतरी आता बदलला गेला पाहिजे. म्हणजे जसं की 500 लोक असलेल्या ठिकाणी ग्रामपंचायत असावी हा जो पूर्वीच्या संस्थांनी सुचवलेला निकष आहे तो बदलत्या काळानुसार आता कालबाह्य ठरलेला आहे. कालबाह्य का ठरत आहे आपण बघतोय की समजा 1960च्या दरम्यान लोकसंख्येबद्दल जो निकष मांडला गेला असेल साहजिकच तो त्या काळातली जी लोकसंख्या होती त्या काळातील लोकसंख्येचं जे स्वरूप होतं किंवा लोकसंख्येचं जे प्रमाण होतं त्या प्रमाणाला गृहीत धरून तो मांडलेली ती अट असेल. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये आपण जे पाहतो की लोकसंख्येचा विस्फोट ही जी संकल्पना आली किंवा ते जे दृश्य आपण पाहतोय त्या दृश्यानुसार केवळ 500 लोकांसाठी ग्रामपंचायत अस्तित्वात आणणे ही खूप अवघड बाब होईल. आता लोकसंख्या वाढलेली आहे,
लोकांची किंवा गावागावांचं कार्यक्षेत्र वाढलेलं आहे. आता मात्र त्यासाठी कुठंतरी त्या निकषांची पुनर्रचना केली पाहिजे अशी शिफारस यांनी केली आणि ती सुचवलीसुद्धा. ती काय सांगितली की समजा जिथं 2000 लोकसंख्या आहे, 2000 लोकसंख्या असलेल्या गावामध्ये ग्रामपंचायती स्थापन करता येतील. म्हणजे 2000पेक्षा कमी आहे, 1500 आहे, 1000 आहे, नाही ग्रामपंचायत स्थापन करता येणार. का? कारण त्या एवढ्या मोठ्या प्रमाणात होईल. आपणच पाहतो की अगदी गारे गावाच्या एका दिशेला आपण जर गेलो तर त्या दिशेला पाहिलं तर तिथं 500-600 लोकसंख्या असेल, एवढ्या वस्ती एकेका गावाच्या एकेका दिशेला त्या निर्माण झालेल्या. त्यामुळे ते शक्य होणार नाही. तर किमान 2000 लोकसंख्या असलेल्या गावाला ग्रामपंचायत मिळेल. ही ग्रामपंचायत असेल. किमान 1,00,000 लोकसंख्या असलेल्या तालुक्याला किंवा एक पंचायत समितीची स्थापना करायची आहे तर त्याची लोकसंख्या ही 1,00,000 असावी किंवा 1,00,000पेक्षा जास्त असावी. ही शिफारस यामध्ये केली गेली. आणि जिल्हा परिषदेसाठी 15 ते 20 लाख लोकसंख्या असावी किंवा एवढ्या लोकसंख्येसाठी जिल्हा परिषद असेल. ही महत्त्वाची शिफारस यामध्ये करण्यात आली. दुसरी एक शिफारस केली गेली की अधिनियमांचं एकत्रीकरण करावं. आता हे अधिनियम कोणते? आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती यांची निर्मिती जी झाली ती एका विशिष्ट अधिनियमाने. तो अधिनियम कोणता होता? महाराष्ट्र पंचायत समिती व जिल्हा परिषद अधिनियम 1961. महाराष्ट्रातील ज्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायती विशिष्ट एका अधिनियमाने निर्माण झालेल्या आहेत. तो अधिनियम कोणता? मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958. हे 2 अधिनियम म्हणजे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 आणि दुसरा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958. तर हे जे 2 अधिनियम आहेत, हे 2 अधिनियम हे स्वतंत्र आहेत. खरं तर हे दोन्ही अधिनियम कशासाठी आहेत? पंचायत राज व्यवस्थेसाठी आहेत. तर ही समिती अशी शिफारस करते ह्या दोन्हींचं कुठंतरी एकत्रीकरण करण्यात यावं. दोन्ही नियम हे एकत्रित बसवावेत, ते एकमेकांशी सुसंगत आहेत म्हणून त्यावर सुद्धा काम करण्याची गरज आहे. कारण न्यायनिवाडे करत असताना किंवा त्याबद्दलचा तपशील पाहत असताना कुठं विसंगती निर्माण होणार नाही अशी त्यामागची भूमिका ह्या संस्थेने समितीने व्यक्त केली आहे. दुसरा मुद्दा आहे स्थानिक स्वशासन सेवा. स्थानिक स्वशासन सेवा याचा अर्थ आपण असा घ्यायचा किंवा असा अर्थ होतो ज्याप्रमाणे की राज्याच्या स्तरावर महाराष्ट्राचा विचार केला तर राज्याच्या सेवेसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग असतो. केंद्रीय स्तरावर गेलो तर आपण राष्ट्रीय लोकसेवा आयोग आहे ज्याला आपण केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणतो. जसं की UPSC MPSC यांच्या माध्यमातून जशी की अधिकाऱ्यांची निवड केली जाते, अधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातात. ठीक आहे. तर ही समिती अशी शिफारस करते की प्रत्येक जिल्ह्यांमध्ये एक निवड समिती असावी, जिल्हा निवड समिती. ही कुठली असेल? मग ह्या स्थानिक स्वशासन सेवेमध्ये असं सुचवण्यात आलं गेलं की ह्या स्थानिक सेवांची निर्मिती करण्यासाठी या जिल्हा निवड समितीची आवश्यकता आहे. आणि जिल्हा निवड समिती जर असेल तर काय करेल? ह्या पंचायत राज संस्थांसाठी जो कर्मचारी वर्ग आवश्यक आहे तो कर्मचारी वर्ग या निवड समितीच्या माध्यमातून निवडता येईल. दुसरी शिफारस अशी केली ज्याला आपण आर्थिक सक्षमता असं म्हणतो. ही आर्थिक सक्षमता म्हणजे ह्या प्रत्येक संस्था आर्थिक दृष्टिकोनातून सबळ असल्या पाहिजे, त्या कार्यक्षम असल्या पाहिजे, त्यांच्याकडे आर्थिक साधने मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असले पाहिजे. आपण पाहतो की सर्व संस्थांना ज्या योजनांची निर्मिती करायची असते किंवा ज्या योजनांची अंमलबजावणी करायची त्यासाठी जो लागणारा प्रमुख घटक असतो तो घटक असतो आर्थिक घटक. आपण बघतो की देशामध्ये काही पंचायत राज संस्था ह्या खूप श्रीमंत असतात, त्यांच्याकडची आर्थिक साधनं खूप मोठी असतात, परंतु काही संस्था ह्या खूप गरीब किंवा आर्थिकदृष्ट्या नगण्य स्वरूपाच्या असतात. ही समिती अशी शिफारस करते की प्रत्येक संस्था किंवा प्रत्येक पंचायत राज व्यवस्थेमधील घटक हा आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे. आणि त्या पद्धतीने जर तो झाला तर काय होईल? त्या संस्था चांगल्या पद्धतीने काम करतील किंवा त्या संस्था चांगल्या पद्धतीने विकासाच्या प्रक्रियेला हातभार लावू शकतील, म्हणून त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्या पाहिजेत. दुसरी अशी शिफारस केली की अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यातील संबंध
हे संबंध सहकार्याचे असावेत अशी अपेक्षा आहे. म्हणजे आपण बघतो की पंचायत राज संस्थांमध्ये असं आहे की प्रत्येक संस्थेमध्ये एक पदाधिकारी असतो, दुसरा अधिकारी असतो. उदाहरणार्थ जिल्हा परिषद घेतलं तर मुख्य कार्यकारी अधिकारी हा प्रशासकीय प्रमुख असतो आणि त्याचबरोबर जिल्हा परिषद जो अध्यक्ष असतो तो राजकीय प्रमुख असतो. तसंच पंचायत समितीमध्ये सभापती आहे, BDO आहे, ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आहे, ग्रामसेवक आहेत. आता हे एकीकडे प्रशासकीय अधिकारी आणि दुसरीकडे राजकीय प्रमुख किंवा राजकीय पदाधिकारी, तर यामध्ये कुठंतरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये समन्वयाचं किंवा सहकार्याचं वातावरण असणं आवश्यक आहे. ह्या दोन्ही घटकांमध्ये जेवढा समन्वय निर्माण होईल, जी एकमेकांकडे पाहण्याची सहकार्याची दृष्टी निर्माण होईल, त्याच्या माध्यमातूनच विकासाची प्रक्रिया चांगल्या पद्धतीने निर्माण होऊ शकते, चांगल्या पद्धतीने तिला गती मिळू शकते. म्हणून ह्या दोन्हींमध्ये सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात असं सुचवायचं होतं. आपण पाहतो की समजा कधी कधी जरी आता या दृष्टिकोनातून आपण बघू, समजा पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यामध्ये जर संघर्ष निर्माण झालेला असेल तर त्याचा परिणाम काय होईल, तो नकारात्मक होईल. कसा होईल, समजा ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतच्या सरपंचाच्या डोक्यामध्ये खूप चांगली योजना आहे, परंतु त्याला जर मंजुरी ही ग्रामसेवकाची लागत असेल तर, आणि ग्रामसेवक जर त्याला विरोध करत असेल तर साहजिकच काय होणार, त्याची निर्मिती होणार नाही, अंमलबजावणी होणार नाही. एकदा ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाने सरपंचाच्या विरोधामध्ये भूमिका घेतली आणि दुसऱ्या वेळी जेव्हा ग्रामसेवक एखादी योजना आणेल त्यावेळेस काय होईल, सरपंच त्याच्या विरोधात भूमिका. म्हणजे हे जे एकमेकांना विरोध करण्याचं जे सत्र आहे, एकमेकांना विरोध करण्याची जी पद्धत आहे, ही पद्धत जर अशाच पद्धतीने सुरू राहिली तर त्याचा नकारात्मक परिणाम होणार आहे. कशावर, या संस्थांच्या कारभारावर होणार आहे, विकासाच्या प्रक्रियेवर होणार आहे. म्हणून ह्या दोन्हींमधील संबंध हे चांगल्या पद्धतीचे असावेत अशी ही शिफारस आहे. ही खूप महत्त्वाची शिफारस आहे. ह्या शिफारशीचा पुन्हा नंतरच्या कालखंडामध्ये ज्या 73व्या आणि 74वी घटना दुरुस्ती झाली त्यावर खूप मोठा सकारात्मक प्रभाव पडलेला दिसून येतो. राज्य निवडणूक यंत्रणा ही शिफारस, या शिफारशीचा अर्थ असा आहे, आत्तापर्यंत म्हणजे प्राचार्य PB पाटील समिती अभ्यास करते तोपर्यंतचा जो कालखंड आहे, या कालखंडापर्यंत पंचायत राज संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत ह्या निवडणुकांबद्दल कुठलीही नियमावली नाही. पंचायत राज संस्थांच्या ज्या निवडणुका होत आहेत त्या म्हणजे फक्त राज्य सरकारच्या लहरीपणानुसार किंवा राज्य सरकारच्या मानसिकतेनुसार होतील. म्हणजे त्याचा कार्यकाळ ठरलेला नाही आहे. त्या निवडणुका कुणी घ्यायच्या, कशा घ्यायच्या, नियमावली काय असेल त्याची कुठेही एक वाक्यता नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये PB पाटील समिती असं सुचवते की पंचायत राज व्यवस्था जर सक्षम करायची असतील तर या संस्थांच्या निवडणुकांबद्दल किंवा निवडणुकांबद्दलचं कामकाज करण्यासाठी एक स्वतंत्र निवडणूक यंत्रणा असावी. आणि जर ही निवडणूक यंत्रणा असेल तर काय होईल, त्या निवडणुकीचे नियम ठरवले जातील, उमेदवाराच्या पात्रता ठरवल्या जातील, त्या संस्थांचा कार्यकाळ ठरवला जाईल, त्या संस्थांची कार्यक्षमता कशी आहे किंवा त्यामध्ये काही विसंगती निर्माण झाली, वादविवाद निर्माण झाले निवडणुकीबद्दलचे तर त्याचा न्याय निवडणूक होण्याची काहीतरी व्यवस्था निर्माण होईल. म्हणून ही समिती असं सुचवते की राज्य निवडणूक यंत्रणेची निर्मिती करावी. आणि आपण पाहतो की जी प्रामुख्याने 1992-93च्या कालखंडामध्ये 73व्या आणि 74वी घटनादुरुस्ती झाली, त्या घटनादुरुस्तीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग निर्माण करण्याची शिफारस झाली आणि तिथून पुढच्या सर्व निवडणुकांसाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग त्या निवडणुकांचं संचलन करतो. त्या निवडणुका वेळेत घेणे त्याबद्दलची संपूर्ण जी प्रक्रिया असेल ती त्या आयोगाकडून पार पाडली जाते. ती एक खूप महत्त्वपूर्ण घटना ही प्राचार्य PB पाटील या समितीच्या शिफारशीनुसार घडलेली. त्यानंतर बघा, जिल्हा परिषदेबद्दल अशी एक शिफारस केली गेली की ही जी जिल्हा परिषद आहे, जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी आहेत आणि प्रामुख्याने जी सदस्य संख्या आहे ती सदस्य संख्या 40 ते 75 या दरम्यान असावी अशी शिफारस आहे. 40 ते 75 ही कशामुळे, तर हा जो 40 ते 75 हे जे अंतर आहे हे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातील लोकसंख्येनुसार ते कमी जास्त अंतर असणार आहे. ज्या जिल्ह्याची लोकसंख्या मोठी असणार आहे साहजिकच ती 75 पर्यंत असेल, परंतु कमीत कमी लोकसंख्या असलेले जिल्हे हे 40 पर्यंत असतील. पुन्हा जिल्हा परिषदेबद्दल आणखी, जिल्हा परिषद सदस्यत्वाबद्दल आणखी एक शिफारस केली गेली की ही विधानसभेचे सदस्य आणि पार्लमेंटचे सदस्य म्हणजे विधान परिषद असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, राज्यसभा असेल,
यांचे सदस्य हे जिल्हा परिषदेचे सदस्य असणार नाहीत अशी शिफारस केली गेली. का? कारण साधा नियम आहे की जर समजा एखादा खासदार हा एखाद्या जिल्हा परिषदेचा सदस्य असेल, तो जर त्या जिल्हा परिषदेमध्ये आला तर त्याची जी मनमानी आहे किंवा त्याला जे वाटतं त्याच गोष्टी होतील. त्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांना जे वाटतं किंवा त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेकडे साहजिकच दुर्लक्ष केलं जाईल. म्हणून त्या बाकीच्या सदस्यांवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडू नये म्हणून हे पार्लमेंटचे सदस्य म्हणा किंवा विधिमंडळाचे सदस्य हे जिल्हा परिषदेमध्ये असणार नाहीत अशी शिफारस केली गेली. त्यानंतरची शिफारस आहे सक्षम ग्रामसभा व सक्षम ग्रामपंचायत. ग्रामसभा सक्षम असली पाहिजे. आपण पाहतो ग्रामसभा म्हणजे काय? ग्रामसभा ही प्रत्येक गावामध्ये असते. प्रत्येक गावातले जे मतदार असतात त्या सर्व मतदारांची मिळून ग्रामसभा होत असते. ही ग्रामसभा म्हणजे ग्रामपंचायतीच्या कार्यावर एक प्रकारे देखरेख म्हणा, नियंत्रण म्हणा, मार्गदर्शन म्हणा, सूचना म्हणा, या पद्धतीने ती काम करतात. ती सगळीच लोक त्यामध्ये असल्यामुळे साहजिकच ग्रामपंचायतीने समजा एखादा निर्णय घ्यायचा असेल, ग्रामपंचायतीला एखादा योजनाची अंमलबजावणी करायची असेल किंवा एखाद्या लाभाचे वाटप करायचे असेल तर ह्या सर्व गोष्टी ह्या ग्रामसभेच्या मार्गातून जातात किंवा ग्रामसभा ही आहे ह्या ग्रामसभेच्या मार्गदर्शनानुसार त्या होतात. त्याचा परिणाम असा होतोय की ही जी ग्रामपंचायत आहे किंवा ग्रामपंचायतीची जी विकासाची प्रक्रिया आहे ती विकासाची प्रक्रिया आणखी खूप चांगल्या पद्धतीने होण्याची शक्यता आहे. म्हणून ही शिफारस केली. कुठली? ग्रामसभा आणि ग्रामपंचायत ह्या दोन्ही सक्षम असाव्यात. आणखी एक शिफारस अशी केली की महसूल कार्य हे ग्रामपंचायतीकडे असावे. मग महसूल कार्य जर ग्रामपंचायतीकडे ठेवायचं आहे तर याचा अर्थ असा आहे की जे महसुलासाठी जो तलाठी आहेत महसूल कार्यासाठी, हा तलाठी हे पद रद्द केलं जाईल किंवा ते कारभार पद नाही सॉरी याच्यातून तलाट्याकडचं जे कामकाज आहे ते कामकाज काढून घेतलं जाईल आणि हे कार्य ग्रामपंचायतीकडे वर्ग केले जाईल किंवा सुपूर्द केले जाईल. पुन्हा दुसरी एक शिफारस अशी आहे ज्याला आपण म्हणतो की आरक्षणाचं धोरण किंवा आरक्षण. पी.बी. पाटील समितीने आरक्षणाबद्दल जी सूचना केली किंवा आरक्षणाबद्दल जी शिफारस केली ती शिफारस अशी आहे अनुसूचित जाती आणि जमाती ज्याला आपण SC आणि ST हा प्रवर्ग म्हणतो त्या प्रवर्गातील लोकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण असेल. लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणजे समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये SC या प्रवर्गाची लोकसंख्या ही 15% आहे तर एकूण जिल्हा परिषदेच्या सदस्यांमध्ये सुद्धा किती 15% सदस्य हे SC प्रवर्गातील असेल. म्हणजे कुठे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत त्यांची जेवढी लोकसंख्या असेल कुणाची SC आणि STची तर लोकसंख्येच्या प्रमाणामध्येच त्या सदस्यांचं प्रमाण असेल. ही पहिली शिफारस. नागरिकांचा मागास प्रवर्ग ज्याला आपण OBC म्हणतो OBCसाठी 27% आरक्षण असावं ही दुसरी शिफारस आरक्षणामधली. आणि तिसरी एक महत्त्वपूर्ण शिफारस म्हणजे महिलांसाठी पहिल्यांदा या समितीने जे आरक्षण सुचवते 1/4 म्हणजे 25% जागा ह्या महिलांसाठी आरक्षित असाव्यात. ही शिफारस एक खूप महत्त्वपूर्ण. ही महत्त्वपूर्ण यासाठी आज आपण पाहतो आज 50% महिलांसाठी आरक्षण आहे परंतु त्याची सुरुवात कुठून तरी अशा शिफारशींमधून झालेली आहे. म्हणून ही एक अत्यंत महत्त्वाची शिफारस आहे. आरक्षणाबद्दल तशी भूमिका ही पी.बी. पाटील समितीने नोंदवली किंवा तशी भूमिका मांडली. तर ह्या एकूण पी.बी. पाटील समितीने महाराष्ट्र सरकारला केलेल्या ह्या प्रमुख शिफारशी आहेत. पी.बी. पाटील समितीने प्रामुख्याने 2 वर्ष कार्य करून ह्या शिफारशी केल्या होत्या. या समितीमध्ये प्रमुख 8 सदस्य आणि हे 9वे अध्यक्ष प्राचार्य पी.बी. पाटील यांनी हे कामकाज केलेलं आहे. ह्या शिफारशींचा खूप मोठा परिणाम नंतरच्या अधिनियमांवर झालेला आहे, नंतरच्या निर्णयावर झालेला आहे. महाराष्ट्र सरकारने यातल्या भरपूर गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. या पद्धतीने आपल्या ह्या पी.बी. पाटील समितीचं विश्लेषण करता येईल. अपेक्षा अशी करतो की हे तुम्हाला सर्वांना समजलं असेल. धन्यवाद.